Check connecting rod for bend and twist. Assemble the piston and connecting rod assembly. नमस्कार, माझे नाव मयूर आहे आणि मी तुम्हाला या प्रात्यक्षिकामध्ये मार्गदर्शन करणार आहे. ऑटोमोबाईल इंजिन दुरुस्तीमध्ये मुख्यतः इंजिनच्या घटकांची तपासणी करून विशिष्ट भागाची स्थिती ठरवणे आणि ते बदलण्याची आवश्यकता आहे की नाही हे ठरवले जाते. यात भाग काढून टाकणे आणि पुन्हा एकत्र करणे समाविष्ट आहे. जेव्हा इंजिनमध्ये खालील लक्षणे दिसतात तेव्हा तंत्रज्ञ इंजिनची दुरुस्ती करण्याचा निर्णय घेतो. इंजिन मिसफायर, नॉकिंग, जास्त कंपन, तेलाचा वापर आणि इंजिन जास्त गरम होणे. वाकलेले किंवा वळलेले कनेक्टिंग रॉड हे वरील लक्षणांमधील मुख्य कारणांपैकी एक कारण असू शकते. तर आता आपण बेंड किंवा ट्विस्टसाठी कनेक्टिंग रॉडची तपासणी कशी करावी आणि पिस्टन आणि कनेक्टिंग रॉड कसे एकत्र करावे हे शिकणार आहोत. या प्रात्यक्षिकाच्या शेवटी आपण सक्षम व्हाल बेंड आणि ट्विस्टसाठी कनेक्टिंग रॉडची तपासणी करण्यास, पिस्टन आणि कनेक्टिंग रॉड एकत्र करण्यास, आवश्यक टूल्स आणि साधने, पिस्टन वाईस, सर्क्लिप प्लायर, आवश्यक उपकरणे आणि सुटे भाग, कनेक्टिंग रॉड अलाइनमेंट फिक्स्चर, पिस्टन पिन, कनेक्टिंग रॉड, आवश्यक साहित्य, बनियन कापड. कनेक्टिंग रॉड इंजिनमध्ये एक महत्त्वाचा दुवा म्हणून कार्य करते. ते पिस्टन पासून क्रँकशाफ्टमध्ये गती हस्तांतरित करते. सामान्यतः कास्ट ॲल्युमिनियम मिश्रधातूपासून तयार केलेल्या या रॉड्स ज्वलन आणि पिस्टन हालचालींमुळे निर्माण होणारे गतिमान ताण सहन करण्यासाठी इंजिनियर केले जातात. कनेक्टिंग रॉडची सर्वोत्तम स्थिती सुनिश्चित करणे आवश्यक आहे आणि त्यात अनेक मुख्य घटकांचा समावेश आहे. सरळपणा नेमून दिलेल्या मध्यभागी रॉडची लांबी, पिन बोर आणि बिग एंड बोरमध्ये गोलाकारपणा राखणे, रिस्ट पिन आणि क्रँक रॉडसाठी योग्य आकारमान पिन फिट आणि ऑइल क्लिअरन्स तसेच कोणत्याही संभाव्य दोषांपासून मुक्त असणे. जरी हे निकष सरळ वाटत असले तरी इंजिनच्या टिकाऊपणा आणि कार्यक्षमतेसाठी प्रत्येकाला उच्च महत्त्व आहे. वाकण्याच्या किंवा वळणाच्या कोणत्याही चिन्हांसाठी प्रत्येक कनेक्टिंग रॉडची कसून तपासणी करणे आवश्यक आहे. वाकलेला रॉड बीम रिस्ट पिन बोअरच्या मध्यभागी असलेल्या मोठ्या टोकाच्या बोअरच्या मध्यवर्ती रेषेला चुकीच्या पद्धतीने संरेखित करू शकतो, तर बीममध्ये वळण असलेल्या मोठ्या टोकाच्या बोअरला लहान टोकापासून विचलित होऊ शकते. म्हणून वाकणे आणि वळणे यासाठी कनेक्टिंग रॉड तपासणे आवश्यक आहे. वळण आणि वाकण्यासाठी कनेक्टिंग रॉड तपासण्यासाठी सरफेस टेबलवर तपासणी उपकरण ठेवा. वाकणे आणि वळणे तपासण्यासाठी कनेक्टिंग रॉड निवडा. बेंड तपासण्यासाठी चेकिंग डिव्हाइसवर कनेक्टिंग रॉडच्या लहान टोकासह पिस्टन पिन स्थापित करा. पिस्टन पिनचे मध्यभागी कनेक्टिंग रॉडने अचूकपणे निश्चित केले आहे याची खात्री करा. अलाइनिंग फिक्स्चरवर कनेक्टिंग रॉड निश्चित करा. संपर्क बिंदू पिस्टन पिनच्या पुढील भागाला स्पर्श करेपर्यंत डायल इंडिकेटर हलवा आणि डायलमध्ये 0 स्थान सेट करा. आता कनेक्टिंग रॉड हलवा आणि तीच प्रक्रिया पिस्टन पिनच्या मागील बाजूने करा. डायल 0 स्थिती दाखवत असल्याचे सत्यापित करा. असे झाल्यास हे सूचित करते की कनेक्टिंग रॉडमध्ये कोणतेही वाकलेले नाही. 0 स्थिती दर्शवली नसल्यास कनेक्टिंग रॉड वाकलेला आहे असा निष्कर्ष काढा आणि त्यास बदलण्यासाठी पुढे जा. ट्विस्ट तपासण्यासाठी पिस्टन पिनद्वारे कनेक्टिंग रॉडसह पिस्टन कनेक्ट करा. फिक्स्चरवर असेंब्ली स्थापित करा. जिगल पिस्टन लावून दुरुस्त करा आणि त्याला झुकवा. जर ऑपरेशन दरम्यान जिग फेस प्लेटच्या विरुद्ध घर्षणासह हालचाल दर्शवते तर ते कनेक्टिंग रॉडमध्ये कोणत्याही वळणाची अनुपस्थिती दर्शवते.
याउलट जर अशी हालचाल पाळली गेली नाही तर कनेक्टिंग रॉड बदलण्याचा सल्ला दिला जातो. पुढील पायरी म्हणून पिस्टन आणि कनेक्टिंग रॉड एकत्र करा. पिस्टन वाईसचा पिस्टन अशा प्रकारे धरा की पिस्टनच्या स्कर्टचा भाग वरच्या दिशेने असेल. पिस्टन घट्टपणे निश्चित केले आहे ते तपासा. आता पिस्टन पिन बॉसशी व्यवस्थित जुळणारा कनेक्टिंग रॉडचा छोटा टोक घाला आणि धरून ठेवा. आता पिस्टन पिन बॉसमध्ये घाला. वाईसमधून पिस्टन आणि कनेक्टिंग रॉड असेंब्ली काढा. कनेक्टिंग रॉडला व्हाईसवर धरा आणि खोबणीच्या दोन्ही बाजूंच्या सर्क्लिप फिक्स करा. सर्क्लिप योग्यरित्या बसवल्या आहेत ते तपासा. आता वाईसमधून कनेक्टिंग रॉड काढा आणि दाखवल्याप्रमाणे पिस्टन टिल्ट्स सहज तपासा. आपण या धड्याच्या शेवटी आलो आहोत. अशा प्रकारे आपण बेंड आणि ट्विस्टसाठी कनेक्टिंग रॉड तपासणे आणि पिस्टन आणि कनेक्टिंग रॉड असेंबल करणे शिकलो आहोत. आशा आहे की तुम्हाला हे स्पष्ट समजले असेल. हे प्रात्यक्षिक तुमच्या प्रशिक्षकाच्या मदतीने करा. धन्यवाद.